श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा. मूर्ख लक्षणांचा समास 10वा. पढत मूर्ख लक्षण. श्रीराम. मागा सांगितली लक्षणे, मूर्खा अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम. यापूर्वी ज्या योगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांची लक्षणे ऐका. तया नाव पढत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये श्रीराम. अशा लोकांना पढत मूर्ख म्हणतात. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये. त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा म्हणजे सुख लाभेल. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो बहुश्रुत, थोर, व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो एक पढत मूर्ख जाणावा. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उछेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडन करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पढत मूर्ख असतो. आपलेन ज्ञातेपणे, सकळांस शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो स्वतःच फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणी मात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पढत मूर्खच असतो. शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्दे मन मोडे, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पढत मूर्खच असतो. रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटीळ अंतःकरणी, वैभव देखोनी वाखाणी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो रजोगुणी तमोगुणी असतो, कपटी कुटील अंतःकरणाचा असतो आणि वैभवास बोलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पढत मूर्खच होय. समूळ ग्रंथ पाहिल्या वेण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण, पाहे तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहतो, तो पढत मूर्ख जाणावा. लक्षणे ऐकोन मानी वेट, मत्सरे करी खटपट, नीती न्याय उद्धट, तो एक पढत मूर्ख श्रीराम. चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी लटपटी करतो व ज्याला नीती न्यायाची जराही चाड नसून जो उद्धट असतो, तोही पढत मूर्खच होय. जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे, तो एक पढत मूर्ख श्रीराम. स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पढत मूर्ख असतो. वक्ता अधिकारे वीण, वगतृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण, तो एक पढत मूर्ख श्रीराम. योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पढत मूर्ख जाणावा. श्रोता बहुश्रुतपणे, वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पढत मूर्ख श्रीराम. एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पढत मूर्खच समजावा. दोष ठेवी पुढिलांसी, ते चिस्वये आपणापासी, ऐसे कळेना जयासी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पढत मूर्खच असतो. अभ्यासाचे निगुणे, सकळ विद्या जाणे, जनास निववू नेणे, तो एक पढत मूर्ख श्रीराम.
जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो, पण लोकांच्या अंतःकरणास सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पढत मूर्खच समजावा. हस्त बांधिजे ऊर्ण तंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पढत मूर्ख श्रीराम. कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा, किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो, तो पढत मूर्खच होय. स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांसी निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो स्त्रियांच्या संगतीत राहतो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण करतो आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो, तो पढत मूर्ख जाणावा. जेणे उणीव ये अंगासी, तेची दृढ धरी मानसी, देह बुद्धी जयापासी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. ज्या योगे आपल्याला कमीपणा येईल, तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते, तो पढत मूर्ख जाणावा. सांडुनिया श्रीपती, जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुती करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो, तो पढत मूर्खच असतो. वर्णी स्त्रियांचे आवेव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके हावभाव नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो, तो पढत मूर्खच होय. भरोन वैभवाचे भरी, जीव मात्र अस तुच्छ करी, पाषांड मत थावरी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमेंडीने जो जीव मात्रास तुच्छ समजतो, तसेच शास्त्राविरुद्ध मताचे प्रतिपादन करतो, तोही पढत मूर्खच असतो. व्युत्पन्न आणि वीतरागी, ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगो लागे जगी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो, एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो, पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो, तो सुद्धा पढत मूर्खच जाणावा. श्रवण होता अभ्यंतरी, गुणदोषाची चालना करी, परभूषणे मत्सरी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषांसंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो, तोही पढत मूर्खच असतो. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्य संपन्न नसतो व काही भजन पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो, तो पढत मूर्ख होय. न मनी तीर्थ, न मनी क्षेत्र, न मनी वेद, न मनी शास्त्र, पवित्र कुळी जो अपवित्र, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो तीर्थक्षेत्र, वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्र कुळी जन्मला असून ज्याचे आचरण अपवित्र असते, तो पढत मूर्ख समजावा. आदर देखोनी मन धरी, कीर्ती विण स्तुती करी, सवेंची निंदी अनादरी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो आदर देतो, त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याचीच जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो, तो एक पढत मूर्खच असतो. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पढत मूर्ख श्रीराम. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे, अशी ज्याची वागण्याची रीत असते, जो बोलतो एक तर करतो दुसरेच, तो पढत मूर्खच समजावा. प्रपंचविषयी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे अधार, तो एक पढत मूर्ख श्रीराम. जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्र वचनांचा वाटेल तसा आधार घेतो, तो पढत मूर्ख जाणावा. यथार्थ सांडून वचन, जो रक्षून बोले मन, ज्याचे जिणे पराधीन,
तो एक पडत मूर्ख श्रीराम. जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते तोही पडत मूर्खच असतो. सोंग संपाधी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. जो वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो पण चोरून जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो तो पडत मूर्खच होय. रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे तो जाणत नाही, तो पडत मूर्ख असतो. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो तो पडत मूर्खच जाणावा. शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरुची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो तो पडत मूर्खच असतो. होत असता श्रवण देहास आले उणेपण क्रोधे करी चिणचिण तो एक पडत मूर्ख श्रीराम. श्रवण करीत असता जर देह धर्मामुळे त्यात अडथळा आला, उणीव भासू लागली तर जो रागाने चिडचिड करतो तो पडत मूर्खच होय. भरोन वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्गुरूंची उपेक्षा करतो आणि गुरु परंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्ख जाणावा. ज्ञान बोलोन करी स्वार्थ कृपणा ऐसा सांची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूष माणसासारखा द्रव्य संचय करतो, संपत्ती मिळवण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो तो पडत मूर्ख समजावा. वर्तल्या वीण सिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख श्रीराम. जो स्वतः तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो, वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयी शास्त्राज्ञापन ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो तो पडत मूर्खच असतो. भक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे ऐसिये कर्मी पवाडे तो एक पडत मूर्ख श्रीराम. जी कर्मे केली असता भक्ती मार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते, अशी कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख जाणावा. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणांचा तो एक पडत मूर्ख श्रीराम. हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही असा जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खांचे लक्षण विचक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम. लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पडत मूर्खाची लक्षणे वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. या संसारात जो सुख मानतो तो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही. तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला श्रीराम. येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पढत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.